सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध मांढरदेव गडावरच्या काळूबाई यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। खरं तर शाकंभरी पौर्णिमा हा काळूबाई यात्रेचा हा मुख्य दिवस असतो आणि त्याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश विहार जोशी यांच्या हस्ते या देवीची पूजा करण्यात आली आणि पहाटे या देवीची आरती करण्यात आली। त्यानंतर खरं तर या यात्रेला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा मंदिराचा गाभारा आहे तो आकर्षक फुलांनी असा सजवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर रात्री 12 पासूनच मोठ्या संख्येनं या देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी या देवीच्या मंदिरात गर्दी केल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत या मंदिराचे पुजारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। गुरुजी, काय सांगताल, काय आजच्या दिवसाचं प्रमुख वैशिष्ट्य असतं आणि कशा प्रकारची आजची पूजा असते? मी सोमनाथ क्षीरसागर, देवीचे मुख्य पुजारी। आज शाकंभरी पौर्णिमा, देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस। रत्नासूर आणि लाख्यासूर या दोन्ही राक्षसांचा वध केल्यानंतर देवीनं या मांदार पर्वतावर विश्रांतीसाठी थांबलेली, तो आजचा दिवस। त्यामुळे देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आज या दिवशी साजरा होतो। रत्नासूर आणि लाख्यासूर दोन्ही राक्षस इथल्या जनतेला त्रास देत होते, म्हणून इथल्या ऋषीमुनींनं इथं तपस्या केली आणि तपश्चर्येतून ही देवीची उत्पत्ती झालेली आहे, ती काळेश्वरी। देवीचं मूळ नाव काळेश्वरी आहे। आजच्या दिवशी देवीनं रत्नासूर लाख्यासूर या दोन्ही राक्षसांचा वध केला आणि इथं विश्रांतीसाठी थांबली, त्याच्यामुळे ह्या आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे। आज सकाळी पहाटे मान्य जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते देवीची शासकीय महापूजा झाली। त्यानंतर लाखो भाविक आज दर्शनासाठी इथं उपलब्ध आहेत। सुलभ पद्धतीने दर्शन होत आहे। भाविकांना शांततेने दर्शन घ्यावं हीच प्रार्थना। दरवर्षी खरं तर लाखो भाविक येत असतात, त्या पार्श्वभूमीवर कोणत्या भाविकांना मंदिर प्रशासनाकडून सोयीसुविधा दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली? आता साधारण 2 वर्षापासून विकास कामे खूप मोठ्या प्रमाणात चालवली आहेत, कारण रस्त्याचं काम चालू आहे, पायऱ्यांचं नूतनीकरण झाले, प्रशस्त अशा पायऱ्या झालेल्या आहेत। तसेच मंदिर परिसर खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। भाविकांना बसण्यासाठी सुविधा निर्माण केलेली आहे। स्वच्छतागृह आणि पाण्याची सोय आत्ता उपलब्ध होत आहे, त्याच्यामुळे इथून पुढे काळात अजूनही भविष्यात सुविधा निर्माण होतील। भाविकांना यावं, देणगी द्यावी, दर्शन शांततेत घ्यावं, आपल्या पैशातूनच या सुविधा निर्माण होत आहेत। धन्यवाद। तर जे या मंदिराचे पुजारी आहेत सोमनाथ गुरुजी, त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पहिलं मिळते आणि भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावं असं सुद्धा आव्हान ते करताना आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।